नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 47 मध्ये इयत्ता 7वी चं आपलं प्रॅक्टिस सेट 41 अभ्यासणार आहोत। बँक अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 41 अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न, सेमीचे स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be ... इथे तुम्हाला आता काही पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, पण आपण सोडवून करणार आहोत आणि नंतरच पर्याय आपण चूज करणार आहोत। मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, तुमचा पहिला प्रश्न, 1700 रुपयांचे दशादशे काही दराने 2 वर्षाचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शेकडा टिंबटिंब असेल। बघा, आता इथं आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे, रेट काढायचा आहे। मग आपलं काय आहे की व्याज बरोबर PRT छेद 100। आता हे सरळ व्याज आणि यात आता आपण काय करणार आहोत तर सरळ किमती भरणार आहोत। आपल्याला इथं I ची किंमत म्हणजे सरळ व्याज इंटरेस्ट दिलेला आहे 340। बघा, म्हणून 340 बरोबर आपल्याला मुद्दल दिलेले आहे 1700 गुणिले आपल्याला रेट काढायचा आहे तर, आणि काळ दिलेला आहे R गुणिले काळ दिलेला आपल्याला 2 वर्ष छेद 100। आता रेट काढायचं मी सांगितलेलीच आहे की डायरेक्ट इथं सुद्धा तुम्ही R किंवा मी ह्याच्याऐवजी जे पहिली सूत्र सांगितलेली आहेत त्या सूत्रानुसार आपण हे गणित सोडवू शकतो। बघा, I गुणिले 100 छेद P गुणिले T बरोबर R, म्हणजेच 340 गुणिले 100 भागिले 1700 गुणिले 2 बरोबर R। बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 17 एके 17, 17 दुनी 34, 0 बेके बे बेके आणि 0, म्हणून R बरोबर 10, म्हणजेच आपला 10% हा आपला रेट आलेला आहे। तर अशा पद्धतीनं हे गणित सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे आणि नंतरच उत्तर आपल्याला काढायचं आहे। जरी आपल्याला इथं चूज करायचा असेल, करेक्ट आन्सर चूज करायचा असेल, आपल्याला इथं दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा असेल, तरी गणित सोडवल्याशिवाय गत्यंतर नाही। तुम्ही असं गणित सोडवूनच सगळे आपल्याला ही गणित सोडवायची आहेत। आता बघा, या प्रॅक्टिस सेट मधला आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे। दुसरा प्रश्न पाहूया आपण, काय आहे दुसरा प्रश्न। बघा, शक्यतो जी गणित आहेत ती 2 वेळा वाचा। आपला हा दुसरा प्रश्न, मराठी मीडियमचे विद्यार्थी, 3000 रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये होते, तर 1500 रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये होईल। आता इथं सुद्धा आपल्याला पर्याय निवडायचा आहे। सेकंड क्वेश्चन, सेम स्टुडंट, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what
would the interest be on 1500 rupees under the same condition. म्हणजेच इथं आपल्याला की फक्त जे मुद्दल आहे हे मुद्दल प्रिन्सिपल इज डिफरंट बट रेट अँड टाइम इज सेम. म्हणजे इथं आपल्याला जी मुद्दल आहे ती मुद्दल वेगवेगळी दिलेली आहे की 3000 आणि 1500 आणि आपल्याला इथं रेट आणि काळ जो आहे तो आपल्याला इथं एक तोच दिलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला की हे उत्तर जे आपल्याला काढायचं आहे ते उत्तर आपल्याला इथं कसं काढायचं बघा की आता विशिष्ट दराचे आणि विशिष्ट वर्षांचे व्याज 600 रुपये इथं आपण काढलेलं आहे. म्हणजेच इथं जर आपल्याला 1500 रुपयांचं पण काढायचं आहे आणि तितकेच रुपये आपल्याला इथं दिलेले आहेत. आता हे काढत असताना बघा की पहिल्या गणितात आपण थोडंसं वेगळं सूत्र वापरलेलं आहे. तसंच इथं सुद्धा आपल्याला एक थोडीशी वेगळी मेथड यूज करायची आहे. मेथड म्हणजे काय तर आपल्याला आपण काय म्हणू शकतो की दोन आपल्याला इथं व्याज इंटरेस्ट दिलेले आहे. म्हणजेच फर्स्ट मुद्दल पण आपल्याला इथं दिलेली आहे. म्हणजेच आता इथं आपल्याला आपण असं म्हणू शकतो बाबा की पहिलं व्याज हे 600 रुपये विशिष्ट वर्षाचं व्याज दिलेलं आहे आणि मुद्दल आपल्याला 3000 रुपये दिलेली आहे. म्हणजे आपली पहिली मुद्दल आपण 300 रुपये म्हणून 600 रुपये दिलेले आहे आपल्याला तर 600 रुपये म्हणू शकतो. पण केव्हा ही 600 रुपये व्हेन म्हणजे जेव्हा आपलं प्रिन्सिपल हे 3000 रुपये असते. 3000 rupees. Interest 600 rupees when principal is 3000 rupees. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा की आपलं पहिलं व्याज हे 600 रुपये पण केव्हा जेव्हा आपलं 3000 रुपये मुद्दल आहे. आता दुसरं आपलं व्याज काढायचं आहे आपल्याला दिलेलं नाही पण आपल्याला इथं काय दिलेलं आहे प्रिन्सिपल म्हणजेच मुदत इथं आपल्याला दिलेली आहे की ही मुदत आपली 1500 रुपये आहे. म्हणजे 1500 रुपीज. आता इथं आपल्याला हे व्याज काढायचंय आणि आपल्याला विशिष्ट म्हणजेच आपल्याला या दोन्हीच्याही बाबतीत की जे रेट आहे आणि टाइम आहे तो आपल्याला सेम दिलेला आहे. रेट अँड टाइम इज सेम. बघा या दोन्ही संदर्भात रेट अँड टाइम इज सेम दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून असं समीकरण तयार करता येईल की I first is R2 is equal P first P2. म्हणजे पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं म्हणजे दोन वेळा आपल्याला इथं दिलेलं आहे. तर आता आपल्याला इथं ह्याच्यात बघूया आपण म्हणून काय येणार आहे बघा 600 भागिले R2 बरोबर इथं आपल्याला दिलेलं आहे की आपली पहिली मुद्दल 3000 आहे आणि दुसरी मुद्दल आपली 1500 रुपये आहे. आता इथं तुम्ही बघा म्हणून 600 गुणिले 1500 भागिले 3000 पक्षांतर करून बरोबर R2. बघा ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले 15 एके 15 15 दोन्ही 30 एके 6 आणि 0 म्हणून 300 बरोबर R2. म्हणजेच म्हणून R2 बरोबर 300 रुपीज 300 हे आपलं आलेलं आहे. त्याने आपल्याला इथं दिलेले आहेत बघा चूज. तर पहिलाच पर्याय इथं येतोय की 300 रुपये हे आपलं व्याज येणार आहे. बघा
अत्यंत सोपा आहे. फक्त इथं आपल्याला काय आपण केलेलं आहे, तर आपल्याला इथं सेम रेट अँड टाइम दिलेलं आहे. प्रिन्सिपल आपल्याला डिफरंट वेगवेगळे दिलेले आहेत. आपल्याला मुद्दल ही वेगवेगळी दिलेली आहे. व्याज आता मुद्दल वेगवेगळी आहे म्हणजे आपला अर्थातच व्याज सुद्धा आपलं वेगळे येणार आहे, एकसारखं येणार नाही. तर पहिल्याचं आपल्याला व्याज दिलेलं आहे, दुसऱ्याचं व्याज आपल्याला इथं काढायचं आहे. पण इथं रेट अँड टाइम दिलेलं नाही आपल्याला, फक्त त्याने सांगितले सेम आहे, दोन्ही संदर्भात सेम आहे, पण किती आहे हे सांगितलेलं नाही. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीचं करावं लागलेलं आहे. आणि तुमचा पहिला पर्याय इथं बरोबर येतो. बघा व्यवस्थित. ठीक आहे, आपण पुढचं गणित पाहूया. थर्ड क्वेश्चन. सेमीचे स्टूडेंट, थर्ड क्वेश्चन. जावेद डिपॉजिटेड 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdrew its interest every day at the end of the period. आता हे नवीन गणित आलेलं आहे. बघा, जावेद डिपॉजिटेड 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. For how many years had he deposited his money? बघा की जावेदने 12,000 रुपये दशादशे 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईल. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील? बघा, आता व्यवस्थित गणित वाचा आणि आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करा. इथं आता आपल्याला त्यांनी दरवर्षी व्याजाची रक्कम तो काढून घेते, म्हणजे इथं आपल्याला पहिलं एका वर्षाचं व्याज काढावं लागणार आहे. आणि बघा, आपण करूया पहिलं की पहिलं आपण काय म्हणूया की प्रथम 1 वर्षाचं व्याज काढू. बघा, प्रथम एका वर्षाचे व्याज काढू. सेमीचे स्टूडेंट काय म्हणणार? वी फर्स्ट फाइंड इंटरेस्ट 1 year असं आपण म्हणू शकतो. इंटरेस्ट फॉर 1 year, एका वर्षाचं व्याज काढू. आता सरळ आपल्याला माहितच आहे की I बरोबर PRT छेद 100. आता इथं आपल्याला व्याजच काढायचं आहे. मुद्दल दिलेली आहे आपल्याला, इथं प्रिन्सिपल 12,000 दिलेला आहे. बघा, म्हणून 12,000 गुणिले रेट सुद्धा आपल्याला दिलेला आहे 9. आणि आता आपण इथं टी दिलेला नाही, पण आपण म्हटलेलंच आहे एका वर्षाचं काढायचं आहे 1 year. म्हणून इथं 1 बघा 0 म्हणजे 9 0 0 9 2 18 9 1 9 आणि 1 10 म्हणजेच आपलं हे एका वर्षाचं व्याज आपलं आलेलं आहे 1,080 रुपये. 1,080. आता आपल्याला त्याने पुढे काय सांगितलेलं आहे बघा की he had received altogether 17,400 rupees, म्हणजे त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. पण किती वर्षात त्याला मिळतील? म्हणून आता आपल्याला इथं हे पहिलं व्याज झालेलं आहे, एका वर्षाचं व्याज झालेलं आहे. आता आपल्याला त्यांनी दिलेल्या टोटल रकमेसहित आपल्याला आता दुसरं व्याज काढायचं, म्हणजे ह्याला आपण आय फर्स्ट म्हणू. आता इथं बघा, आय फर्स्ट इज 1,008.
रुपीज अँड I2 इज आपल्याला दिलेला आहे इथं 17,500 किंवा A वजा P अगोदर आपण म्हणूया, म्हणजे आपल्याला इथं रास दिलेले आहे आणि मुद्दल ही दिलेलं आहे, म्हणून 17,400 वजा मुद्दल आपली 12,000 रुपये दिलेली आहे, म्हणजे इथं आपल्याला 5,400 रुपये ही आपली दुसरं व्याज आलेलं आहे। इथं बघा, हे आपलं दुसरं व्याज 5,400 रुपये आलेलं आहे। आणि आता आपल्याला मेन रेट काढायचा आहे। हिने दर विचारलेला आहे की किती वर्षात वर्ष काढायचंय, म्हणजे आपल्याला टाइम काढायचं आहे, म्हणून आपलं पहिलं व्याज आणि दुसरं व्याज हे आपल्याला काढायचं आहे इथं, म्हणजे इथं फर्स्ट जसं आपण यापूर्वीचं गणित सोडवलेलं आहे त्या पद्धतीचं आपण करणार आहोत की वर्ष इयर आपल्याला पहिलं 1 वर्ष दिलेलं आहे आणि आपल्याला आता दुसरं वर्ष काढायचं आहे, म्हणजेच इथं आपण टाइम म्हणू आणि टाइम 2 म्हणजेच वर्ष, आणि इकडं पहिलं व्याज आणि दुसरं व्याज म्हणून आता इथं टाइम 1 म्हणजे आपण 1 वर्षाचा टाइम असताना काढलेला आहे, 1 वर्ष काळ असताना आपण काढलेला आहे, आणि इथं आपल्याला आता हे T2 काढायचं आहे, म्हणजेच टाइम दुसरं आपल्याला विचारलेलं आहे ते, आणि इथं आपला आता फर्स्ट हे 1,018 and 5,400 म्हणून बघा 1 गुणिले 5,400 भागिले 1,080 बरोबर T2। बघा 0 5 10 बेचोक 8 बेदुनी 4 बेसाठी 14 आणि 0 27 एके 27 27 दुनी 54 10 0 बेके 2 आणि 5 म्हणजेच T2 बरोबर 5 आपल्याला आलेला आहे, 5 वर्ष आपल्याला आलेली आहेत, म्हणजेच त्यांनी जावेदने 5 वर्षात त्याला 17,400 रुपये मिळतील असं आपल्याला म्हणावं लागेल। हा आपल्याला 5 वर्ष इयर एवढा काळ आपल्याला त्यानं म्हणजे तेवढ्या काळात आपल्याला त्याची रक्कम तो रिटर्न करू शकेल, रुपये त्याला मिळतील म्हणजे घेऊ शकेल। बघा आपण पहिलं काय केलेलं आहे, 1 वर्षाचं व्याज काढलेलं, वी फर्स्ट फाइंड इंटरेस्ट फॉर 1 इयर। आता 1 वर्षाचं व्याज आपल्याला आलेलं आहे की 1,080 रुपये, नंतर 1 वर्षाचं व्याज दुसऱ्या वर्षाचं व्याज आपण काढलेलं आहे, आपल्याला इथं रास दिलेले आहे, मुद्दल दिलेली आहे, त्याच्यावरून आपण व्याज काढलेलं आहे, आणि मग पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचे व्याज असे आपण गुणोत्तर घेऊन की आपलं 5 वर्ष काढलेली आहे। बघा प्रत्येक गणित स्किप न करता बघा सोडवून घ्या, आणि कोणतंही गणित असू द्या, कोणत्याही व्हिडिओ मधलं प्रकरण मधलं असू द्या, एकदाच तुम्ही सोडवू नका, वारंवार त्याचं तुम्ही रिव्हिजन करा, सोडवा, तरच गणित सुटणार आहे। एकदा सोडवून गणित सुटत नाही, पुन्हा पुन्हा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला अत्यंत सोपे पद्धतीत अशी ही गणित जातील। आता याच प्रॅक्टिस सेट मधला आपण 4था प्रश्न पाहूया। अगदी अवघड वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि प्रत्येक गणित तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, वारंवार गणित सोडवा, मी हे तुम्हाला वारंवार सांगते। आता हा 4था प्रश्न बघा, मराठी मीडियमचे विद्यार्थी काय आहे, लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दसादसे 10 दराने 2 म्हणजेच 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतली।
त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले, तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती? सेमीचे स्टूडेंट, फोर्थ क्वेश्चन. लताबेन borrowed some money from a bank at a rate of 10% PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? बघा आता की लताबेन यांनी एक गृहउद्योग सुरू केलेला आहे. इतर रेट दिलेला आपल्याला 10 वर्ष दिलेला आहे, म्हणजेच टाइम दिलेला आहे आपल्याला 2.5 वर्ष, आणि कर्ज फेडण्यासाठी एकूण रुपये व्याज दिलेलं आहे. तर एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपलं जे सरळ आहे, अर्थात आता इथं प्रत्येक वेळेस तुम्ही जर म्हटला बाबा इथं आपल्याला आय दिलेला आहे की 10,250 रुपये कर्ज फेडण्यासाठी त्यांनी रुपये व्याज दिलेले, म्हणजे हे आपल्याला व्याज दिलेलं आहे की 10,250 रुपये. आता हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. पुन्हा आपल्याला इथं रेट दिलेला आहे 10, टाइम दिलेला आहे 2.1/2 म्हणजेच 2.5 वर्ष, आणि इथं आता आपल्याला पी काढायचं आहे. आता थोडस अगोदर मी ह्या टाइम बद्दल बोलते. आता हे 2.5 म्हणजेच 2.5 वर्ष. आता तुम्ही इथं 5/2 सुद्धा लिहू शकता, 2/5 सुद्धा लिहू शकता, कोणतंही घेऊन तुम्ही करू शकता. आता मी 2.5 घेणार आहे. आता हे 2.5 असलं तरी मला हे दशांश चिन्ह काढायचं आहे, ड्रॉ डेसिमल पॉइंट. म्हणून मी काय करणार आहे, तर ह्याला मी 10 नी गुणणार आहे, मल्टिपल 10 करणार आहे. म्हणजे ह्यांचा गुणाकार किती येणार आहे? 25 डेसिमल किंवा 0.0 म्हणजे 25.0 म्हणजेच 25 हे आपलं येते. पण जेव्हा आपण याला गुणणार आहे तेव्हा वरच्या सुद्धा संख्येला गुणावं लागणार आहे, म्हणजे मी सांगणार आहे तुम्हाला. पण हे मी अगोदर तुम्हाला इथं करून दाखवलं. आता प्रत्यक्ष बघा, आपलं काय आहे सूत्र, आय बरोबर पी गुणिले आर गुणिले टी छेद 100. म्हणजेच आय आपल्याला इथे दिलेले. आता आपण अशा किमती भरूया बघा. म्हणून 10,250 बरोबर पी गुणिले आर 10 दिलेला आहे गुणिले 2.5 छेद 100 दिलेला आहे. बघा, म्हणून 10,250 गुणिले 100 छेद 10 गुणिले 25. आता 25 कसं म्हणणार, तर आता इथं बघा, आता हे 25 कसं झालेलं आहे, 2.5 ला मी 10 ने इथं गुणलेलं आहे. बघा, गुणिले 10 इथं करा किंवा इथं गुणिले 10 करा. कारण जेव्हा आपण अंशात गुणू तेव्हा आपल्याला छेदाला सुद्धा गुणणं भाग आहे. आता इथं नसेल तुम्हाला करायचं, तर इथं बघा, इथं 2.5 येणार आहे. म्हणजेच इथं मला दशांश चिन्ह घालवायचं आहे. म्हणून मी इथं काय करणार आहे, गुणिले 10 करणार आहे. बघा, 2.5 गुणिले 10 मी छेदाला 10 ने गुणलं, म्हणून अंशाला सुद्धा 10 ने गुणलेलं आहे. म्हणजेच आपलं आता बघा, इथं म्हणून करते मी की 10,250 गुणिले 1000 100 गुणिले 10 छेद 10 गुणिले
25. आता इथं 2.5 गुणिले 10 म्हणजेच इथलं एक डेसिमल जाणार आहे, मी ते करून दाखवलेलं आहे. आता इथं आपण करूया बघा, शून्याला हे शून्य घालूया आपण. 25 एके 25, 25 चोक 100 आणि 4 0 0 5 चोक 20, 2 4 2 8 आणि 2 10. चला 1 आणि 4 एके 4 म्हणजेच हे आपलं 41,000 रुपये एवढी आपल्याला त्या लताबेन यांना रक्कम कर्जाऊ घेतली होती. तुम्ही सरळ लिहायचं की लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी 41,000 रुपये रक्कम कर्जाऊ घेतली होती. $41,000 रुपीज लताबेन borrowed फ्रॉम अ बँक, किंवा नुसतं बॉरोड म्हटलं तरी सुद्धा चालतंय. लताबेन बॉरोड इज रुपीज 41,000 असं म्हटलं तरी सुद्धा चालते. बघा व्यवस्थित मी वाक्य इथं लिहून दिलेलं नाही, मुद्दाम दिलेलं नाही, कारण वाक्य म्हणजे सोपं आहे. नुसतं म्हटलं तुम्ही की लताबेन यांनी 41,000 रुपये रक्कम कर्जाऊ घेतली म्हटलं तरी सुद्धा चालते. रुपीज 41,000 लताबेन इज बरोड म्हटलं तरी सुद्धा चालतंय. अशा पद्धतीनं आपला या प्रॅक्टिस सेट 41 मधले आपले पहिले 4 प्रश्न झालेले आहेत. प्रत्येक गणित हे वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीनं आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे आणि ते केलेलं आहे. मी स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला की बाबा हे कसं आलेलं इथं, हे दशांशचिन्ह कसं घालवलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ तुम्ही स्किप न करता प्रत्येक गणित अगदी आवर्जून लक्ष देऊन बघा, स्क्रीनशॉट काढा आणि एकदाच सोडवून ही गणित तुम्ही थांबवू नका. अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे. सारखं तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा हे गणित सोडवा. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. अजूनही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.